इथं ठेवलेली डबी इथं कशी काय आली? कॉईन कुठे गेले यातलं? भैरवीला काय देणार? अरे योर पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो झिम्पोरी झिम कपाळाचा बिम बिम गेला फुटून पोरी आला उठून सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या गुल्लानाचा या आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकळी सोनाराची साखळी घडव घडव रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा डोलाराला खिडक्या आम्ही दोघी मैत्रिणी लाडक्या लाड सांगू बाबांना पैसे मिळवू काकांना गौर बसली नहायाला शंकर आले पाहायला शंकर आमचे मेहुणे दीड दिवसाचे पाहुणे सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या जिम्मानाचा या आमच्या वेण्या घालाया एक वेणी मोकळी सोनाराची साखळी सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो. लावतो ना एक बाय बाबा मी तुला सांगतो मस्त आयडिया काय काय हे सगळे ना मोदक गोळा कर एका भांड्यात भर बाजारात जाऊन विकून टाक. काय बुद्धी नावाचं यंत्र दिलं देवान तुम्हाला हे लोकांना समजणार नाही का मोदक कुठे गेले विचारणार नाही का लोक तसं नको करू आपण काय करू एक मोदक असा उलगडून खाऊ एक कशात तरी सापडीनच आपल्याला अरे सकाळपासून लोक खाल्लं ना टप टप खा लागतील काय मी काय माझं ऐक ना तू. तुमचं ऐकूनच तितंबा झाला माझ्या आयुष्याचा माय ऐक तिचा झाला खकानंदले बाजीराव म्हणा चल सुरू करा खावे लागतं तर का हो, नाही पण जरासं मी असं म्हणत होतो. अशोक काका काय झालं मला फोन करून बोलवून घेतलं तुम्ही? एक घोळ झालेला आहे. काय झालं? मी भैरवीसाठी एक सोन्याचं कॉईन घेतलं होतं विकत. ते हरवलंय. काय?
अशोक काका, हा, तुम्ही म्हणालात की त्या बाईने नारंगी रंगाची साडी नेसली होती. हा, हा, मग आपण त्या बाईला शोधूया ना. हा. नाही 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 नाही. त्या बाईने ज्या पद्धतीनं कॉईन चोरले ती बाई मंगळागौरीमध्ये थांबायचं रिस्क घेणार. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. काय बरोबर आहे? मी कुठे काय बोललो? तू नाही बोलले? मग ठीक आहे, तू एक काम कर, मी तुला पैसे देतो. हा, तू हे पैसे घे आणि एका सोनाराकडे जाऊन एक सोन्याचं कॉईन विकत घेऊन ये. काय हा कार्यक्रम संपायच्या आत मला ते भैरवीला द्यायचंय. अशोक काका, मी आणलं असतं, पण आज ज्वेलर्सचा संप आहे. संपतो. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या खोलीत आराम करा. मी 1-2 फोनाफोनी करतो. माझे कॉन्टॅक्ट्स आहेत. मी काहीतरी अरेंज करतो. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही खोलीत आराम करा. हा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा लाटा ग पाणी लाटा. दादा, इथे ठेवलेले मोदक कुठे आहेत? हे काय बघा ना, किचन मध्ये असतील. बर, बघते. पानबाई अटूश गोटतोडे घालूबाई नटूश अटूश पानबाई अटूश गोटतोडे घालूबाई नटूश पैंजण घालून नटूश वाकी घालून नटूश अटूश पानबाई अटूश गोटतोडे घालूबाई नटूश वाकी घालून नटूश पैठणी नेसून नटूश पैठणी नेसून नटूश. अशोक, अशोक, हा, काय 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 इथे येऊन बसलास का गुपचूप? मी वेड्यासारखी हॉलच्या बाहेर शोधते तुला. अरे हा, आत्ता आठवलं. आता बोल, काय म्हणत होतास तू? मी गोष्टी वाढवून चढवून सांगते म्हणे. अगं नाही का, मी उगाच आपलं ते गमतीने म्हटलं होतं. गमती हा, म्हणजे काय, जरा वातावरण हलकं केलं पाहिजे ना. सगळे एवढे जमले होते आणि आपण नाही का. हलकं हलकं ठीक आहे, तू वातावरण हलकं केलंस, पण माझ्या भावनांचं काय रे? मला काय वाटलं असेल? अरे बाबा, सॉरी 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 सॉरी. काय 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 सॉरी सॉरी म्हणालास तू? अशोक माझगावकर चक्क मला सॉरी म्हणाले. उभ्या आयुष्यात तू कुणाला सॉरी म्हटलेलं मला आठवत नाही. काय तब्येत ठीक आहे ना? हा, ठीक आहे. बरं, आता मला सांग, खरंच तब्येत ठीक आहे का तुझी? इतका चांगला कार्यक्रम सोडून इथे असा तोंड पाडून का बसलास तू? बाई, या ज्या कार्यक्रमाचं मी जे आयोजन केलं होतं ना, ते माझ्या सुनेसाठी, म्हणजे आमच्या भैरवीसाठी केलं होतं. तुला आठवत, वेणूची पहिली मंगळागौर होती तेव्हा तिच्यासाठी एक सोन्याचं नाणं घेतलं होतं माझ्या आईने. आठवत ना? तसंच मी सुद्धा एक सोन्याचं नाणं घेतलं भैरवीसाठी आणि मी तिला ते देणार होतो. पण बहुतेक ते नाणं कुठेतरी चोरीला गेलंय. ओ, माझ्या बेजबाबदारपणामुळे मी कुठेतरी ठेवलं असेल, ते मला माहित नाही. पण मी आता माझ्या सुनीला तोंड कसं दाखवू? हा तिच्या एवढंच ना? काय वेळ आहेस का तू? मला तुझी भैरवी खूप समजूतदार आणि प्रेमळ वाटली. आणि एखाद्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा तू जो अगदी प्रेमाने आणि मनापासून तिच्यासाठी हा मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलायस,
तो पुरेसा नाही का? मग सोन्याच्या दागिन्यापेक्षा तिला सोन्यासारखा सासरा मिळाला जो बापासारखी तिची काळजी घेतो. मग अजून काय हवं असेल तिला? आणि खरं सांगू का, ते नाणं चोरीला नसेल गेलं. तूच कार्यक्रमाच्या गडबडीत ते कुठेतरी डाव्या हाताने ठेवलं असशील. अचानक सापडेल बघ. पण मला सांग अशोकराव, तुला हा सुंदर क्षण पुन्हा सापडेल का? नाही ना. मग इथे काय बसलायस असा? तिकडे हॉलमध्ये जाऊन बघ, ती भैरवी किती आनंदाने सगळा सण एन्जॉय करते ती. चल 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 चल. हे असू दे. Come on. ए, जागा ओढत नको नेऊ नाही माझ्या सासूची काय वर्णावी सांगा, महती पोरी पिंगा. खोड काढते रोज काढते नंतर रडते पोरी पिंगा. बुक वाचीन मोप शेकीन केस ठोकीन पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझ्या माहेरी आई माझी ग आहे खमकी ग बाई पिंगा. रोज भांडते पैका मोजते नोटा मागते पोरी पिंगा. माझ्या राजाची झाले राणी मी झाले सुखी ग बाई पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. नवरा भोळा ग सासू ज्वाळा ग काय सांगू मी बाई पिंगा. माझ्या सासरी रोज तंटा ग जळती लंका ग पोरी पिंगा. आम्ही जोडीन प्रेम पेरू ग घर गोकुळ होई पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझ्या सासरी ग नाही सासू ग कसं गाऊ मी बाई पिंगा. माझे सासरे ग झाले बाबा ही झाले मित्र ही पोरी पिंगा. शिस्त लागावी म्हणून चिडती पण माया ही करती पोरी पिंगा. कधी धाकाची नजर देती पण कधी मायेचा पदर पिंगा. यांना लाभू दे माझं आयुष्य हेच मागणे बाई पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. भैरवी, मी तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलं होतं, पण तुला मी नाही देऊ शकत. बाबा काय बोलताय? गिफ्ट? अहो गिफ्टची काहीच गरज नाहीये. ही मंगळागौर माझ्यासाठी सगळ्यात मोठा गिफ्ट आहे. तुम्हाला माहितीये, हे सगळे खेळ खेळून माझी नेगेटिव्हिटी कुठल्या कुठे पळून गेली आहे. आणि एवढे सोन्यासारखे क्षण तुम्ही मला दिलेत. मला अजून काय गिफ्ट हवंय? मी तुमचे आभार मानले पाहिजेत बाबा. नाही 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 भैरवी, अगं आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर आहे. कारण या मंगळागौर मंडळाची अध्यक्षा ही पाठराखीण आहे, बरोबर ना? या छानशा कार्यक्रमाचं आयोजन व्यवस्थित पार पडावं म्हणून ज्यांनी ज्यांनी सुंदर सजावट केली त्या सगळ्यांची मी सर्वप्रथम आभारी आहे. पण या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहणारे तुम्हा सर्वांचे लाडके अशोक मामा आणि माझा लाडका अशोक, याचेही मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.
बर, आता माझ्या मंगळागौर मंडळातर्फे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना एक छानशी भेट देणार आहे. घेऊन ये ग. हे तुळशीचं रोप माझ्या मंडळातर्फे माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणींना दिलं जाणार आहे. हे तुळशीचं रोप. तुळस पवित्र तर आहेच, म्हणूनच तर आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पतींची राणी असं म्हटलं गेलंय. श्वसन, पचन तसंच त्वचेच्या आजारांवर अतिशय गुणकारी अशी आहे आपली तुळस. भैरवी, सगळ्यात आधी तुला ही भेट. थँक्यू. वेलकम. ये. सस्नेह, प्रेमपूर्वक, धन्यवाद. अगदी प्रेमाने. खरं बोललात तुम्ही ताई. आपण वारीला जातो तेव्हा तुळस डोक्यावर घेतो ना, तेव्हा म्हणतो तुळस वंदावी वंदावी संता, घरी माऊली तुळस वंदावी, असं म्हटलं जातं बघा. वा, तुळस पावित्र्याचं, मांगल्याचं प्रतीक आहे. खरंच. आणि आता मी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या अशोक मामांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी काही जास्त बोलणार नाहीये. तुमचं कौतुक करायला 2 शब्द मी आणू कुठून? मला खरंच कौतुक वाटतं तुम्हा बायकाच. पुरा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबाभोवती पिंगा घालत असता. कुठून आणता एवढी ऊर्जा? कुठून आणता एवढा उत्साह? दिवसाच्या शेवटी थकून भागून डोळे मिटणारी माऊली घरात असते, म्हणून या घराला घर पण असत. मुलाला पोटभर जेवायला घालून स्वतः अर्धी पोळी खाऊन भूक नाही असं म्हणून झोपता. कधी कधी उपाशी पोटी झोपता. आई, मुलगी, बायको, सून, नात, मैत्रीण, या सगळ्या नात्यात वावरताना तुम्ही आमचं म्हणजे आम्हा पुरुषांचं आयुष्य समृद्ध करता. आणि याची जाणीव म्हणून तुमचं आयुष्य समृद्ध व्हावं, तुम्हाला 2 आनंदाचे क्षण मिळावेत म्हणून आपण मंगळागौर साजरी करतो. कसं छान वाटतंय ना तुम्हाला? दोन आनंदाचे क्षण मिळालेत ना, बस भरून पावलो मी. तुम्ही शक्ती आहात, ममत्व आणि नेतृत्व हे दोन्ही गुण तुमच्यात आहेत. असेच आनंदाने जगा, हसत राहा. तुमचा संसार आणि जबाबदारीच्या मध्ये उडणाऱ्या तारांबळीतून स्वतःसाठी वेळ काढा. हसा, जगा. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.